गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपलं हे आयुष्य आनंदी जगायचं असेल ना, या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका। कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवताना पण तीच व्यक्ती तुमची किंमत शून्य करत असते। हे ज्या मनुष्याला समजतं ना, त्याला हे जगायचं जीवन कसं आहे ना ते नक्कीच कळत असतं। म्हणजे काय, म्हणजे जेव्हा वाईट वेळ येते ना आणि वाईट वेळ निघूनसुद्धा जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं दाखवून जात असते। म्हणजे हे वळणावळणाचं आयुष्य असावं ना, त्यात काटेही असावे, वेदनाही असाव्यात, पण विश्वास तोडणारं कोणी असू नये। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, हे जेव्हा आपण आयुष्य जगतो ना तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवतो ना, एवढा विश्वास करून जातो की आपण बघा आपल्याला त्रास होत असेल तरीही त्या व्यक्तीचं चांगलंच व्हावं आपल्याला वाटत असतं। म्हणजे काय, म्हणजे मनुष्यानं विश्वास नक्की ठेवावा कोणावर हे ज्या मनुष्याला कळालं ना तो सर्वात सुखी झाला। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण आपल्या प्रेयसीवर विश्वास ठेवतो, आपल्या पत्नीवर विश्वास ठेवतो, आपल्या मुलावर विश्वास ठेवतो, पण कधी भगवंतावर एवढा विश्वास करतो का आपण? कधीच करत नाही। आणि इथे चुकतो ना, जिथे आपल्या विश्वासाला कधी तडाच जाणार नाही त्या गोष्टीवर आपण विश्वास कधी करत नाही। पण आपण आंधळे होऊन एखाद्या गोष्टीवर विश्वास करतो ना, मग तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय राहील का? नक्कीच होणार आहे हा विश्वासघात। कारण ही चुकी तुमची आहे ना। म्हणजेच या मनुष्याने कुणावर विश्वास करावा ना हे त्याला कळत नाही। या आंधळ्या प्रेमामुळं तो जाळ्यामध्ये फसतो, जाळ्यामध्ये अडकला जातो, मग त्याला भगवंत दिसेल का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जयाचे नामे महादोष जाती, जयाचे नामे गती पाविजेती, जयाचे नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा। म्हणजे काय, म्हणजे ज्याच्या नामस्मरणामुळं मोठमोठे दोषसुद्धा नाहीसे होतात, ज्याच्या नामस्मरणामुळं उत्तम गती प्राप्त होते, तुमच्या आयुष्याला एक चालना मिळते, तुमचं आयुष्य समाधानकारी होतं, ज्याच्या नामस्मरणामुळं पुण्यसंचय होतो ना, त्या रामाचं आपण नाम घेतलं पाहिजे, त्या भगवंताची आपण सेवा केली पाहिजे, त्या भक्ती मार्गामध्ये आपण चिंतन केलं पाहिजे ना। पण हा मनुष्य करतो का? कधीच करत नाही। म्हणून आणि मग तो मनुष्यावर विश्वास ठेवायला लागतो। कधी कधी आपल्या पत्नीवर एवढा विश्वास ठेवतो ना, मग त्याचा विश्वासघात झाल्याशिवाय राहत नाही। किंवा एखादी पत्नी असेल आपल्या पतीवर एवढा विश्वास करते, मग त्यांचा विश्वासघात झाल्याशिवाय राहील का? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की एखादी स्त्री असते ना, जेव्हा एखाद्या पुरुषाचं लग्न होतं बघा, तेव्हा घराचं नरकसुद्धा बनवू शकते। आणि तिचा जर स्वभाव जर चांगला असेल ना तर ती स्वर्गसुद्धा बनवू शकते। आपण तेच या आज निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्यानं नक्की विश्वास एवढा करावा की त्या विश्वासाची परतफेड झाली पाहिजे। बघा, एका नगरामध्ये एक राजा राज्य करत होता। एकदा तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन
शिकारीसाठी जंगलाच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला एक छोटंसं नगर दिसलं. जसे तो त्या नगरामध्ये जातो ना, त्याला एका बागेत एक सुंदर तरुणी बसलेली दिसली. राजा तिच्याकडे पाहतच होता आणि तिच्या सौंदर्यावरती एवढा मोहित होतो ना, त्याच्या मनात त्या तरुणीशी विवाह करण्याचा विचार येतो. राजा आपल्या घोड्यावरून उतरतो आणि त्या तरुणीजवळ जाऊन विचारतो, सुंदरी तू कोण आहेस बरं? तुला कुठे जायचं आहे? तू राहतेस कुठे? राजा बोलल्यावरती ती तरुणी विचारते, आधी तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहात? मला हे सर्व प्रश्न का विचारत आहात? राजा तिला सांगतो की मी एक राजा आहे. तुझ्या तेजस्वी आणि आकर्षक सौंदर्यावरती मी मोहित झालो आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. तू माझ्या विवाहाचा प्रस्तावना स्वीकारशील का? तेव्हा ती तरुणी उत्तर देते, मी तुमच्याशी विवाह नक्कीच करेल, परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझ्या वडिलांची आज्ञा घ्यावी लागेल, कारण माझ्या वडिलांनी मला जन्मच दिलेला आहे ना, आणि त्यांच्या विरुद्ध मी जाऊ शकणार नाही, कोणतेही पाऊल उचलणार नाही, ज्यामुळं मला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तरुणीचं हे उत्तर ऐकून राजा तिच्या बोलण्याची सहमत होतो आणि ती स्त्री एका राजाची कन्या होती. राजा त्या तरुणीच्या वडिलांकडे तिची मागणी घेऊन जातो आणि राजा त्या तरुणीच्या वडिलांना म्हणतो, महाराज, मी शेजारच्या राज्यातून आलो आहे. मी त्या राज्याचा राजा आहे. तसेच मी माझ्या राज्याच्या सीमा ओलांडून तुमच्या राज्यामध्ये प्रवेश केला. मला तुमची सुंदर आणि आकर्षक कन्या दिसली. तिचे सौंदर्य पाहून मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आणि मी तिच्याशी विवाह करू इच्छितो. जर तुमची परवानगी असेल ना, तर मी तुमच्या कन्येला माझ्या राज्याची राणी बनवू इच्छितो. त्यावर राजा विचारात पडतो. बराच विचार करून तो राजाला आपल्या मुलीसोबत लग्नासाठी परवानगी देतो. त्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांनी त्या राजाचा आणि आपल्या कन्येचा विवाह लावून देतात. राजा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन आपल्या राज्यामध्ये परततो. अशा सुंदर स्त्रीशी विवाह करून तो अत्यंत आनंदी होतो, कारण त्याच्या राज्यात तिच्या इतकी सुंदर स्त्री दुसरी कोणतीच नव्हती. राजा आपल्या पत्नीच्या सौंदर्यावरती एवढा मोहित होतो ना, आणि स्वतःला खूप भाग्यवान समजू लागतो. राजा आपल्या पत्नीवर इतका प्रेम करायला लागतो ना, तो तिच्यावर अपार विश्वाससुद्धा ठेवू लागतो. बघा, इथे सर्वांच्या लक्षात असू द्या, मनुष्याने विश्वास एखाद्यावरती किती करावा. आपला मुलगा असू दे, आपली पत्नी असू दे किंवा आपला भाऊ असू दे, जर मनुष्याने आंधळावून विश्वास केला ना, तर त्याची अधोगती नक्कीच होणार. म्हणून लक्षात असू द्या, या गोष्टी ऐकत जाऊ नका. या कथेचं सार तुमच्या लक्षात असायला हवं. बघा, तिच्या सौंदर्यामुळं तो आपल्या कर्तव्यांना सुद्धा विसरून गेला होता. राजा आपल्या आकर्षक आणि सुंदर पत्नीवर प्रेम करत असल्यानं तो योग्य पद्धतीनं आपल्या राज्याच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकला नाही. हळूहळू काळ पुढे सरकत होता आणि काही वर्ष निघून जात होते. एके दिवशी राजा आपल्या सैनिकासह शिकारीसाठी जंगलामध्ये जातो. जंगलात राजा एका काळवीटाला बाण मारतो आणि ते काळवीट जखमी होऊन पडतं. हे पाहून राजाच्या मनामध्ये एक विचार येतो, माझ्या पत्नीवर मी खूप प्रेम करतो, परंतु आज मी माझ्या पत्नीची परीक्षा घेईल आणि मला पाहायचं आहे की ती माझ्यावर किती प्रेम करू शकते. तसं ती माझ्यावर नक्कीच प्रेम करते. हा विचार करून राजा एका सैनिकाला बोलावतो आणि त्याला म्हणतो, सैनिक, मी राणीची परीक्षा घेऊ इच्छितो. ती माझ्यावर किती प्रेम करते ना, मी तुला माझे कपडे या काळविटाच्या रक्ताने भिजवून देतो आणि तूही कपडे घेऊन महालामध्ये जा आणि राणीला सांग की महाराजांना एका वाघाने ठार मारला आहे. जर राणी हे ऐकून विश्वास ठेवणार नाही ना, तर तू तिला माझ्या रक्ताने माखलेले कपडे दाखव. राजाची आज्ञा ऐकून सैनिक म्हणतो,
महाराज, माझी एवढी हिंमत नाही की मी जाऊन राणीसाहेबांना एवढं खोटं सांगू शकेल. सैनिकांचं हे उत्तर ऐकून राजा त्याला म्हणतो, सर्वात आधी मला हे सांग, राजाचा ऐकणार की राणीचं? सैनिकानं या प्रश्नाचं द्विधा मनस्थितीमध्ये पडतो. मग सैनिक राजाचं ऐकण्याचं ठरवतो आणि राजानं दिलेले रक्ताने माखलेले कपडे घेऊन तो महालाच्या दिशेने रडत रडत निघतो. सैनिक महालामध्ये पोचतो आणि राणीला सांगतो, राणी साहेबा, काही क्षणापूर्वी महाराज आणि मी शिकारीसाठी जंगलामध्ये गेलो होतो. जसेच आम्ही ज्या जंगलामध्ये पोचलो ना, एका वाघाने महाराजांवरती झडप घातली आणि त्यांच्यावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि तो वाघ महाराजांना ठार मारून निघून गेला. सैनिकांची ही गोष्ट ऐकून राणीला काही खरं वाटलं नाही. तिचे डोळे रागाने लाल झाले आणि ते सैनिकावरती क्रोधित होऊन म्हणाली, तुला काही वाटत नाही का? तू आपल्या राणीला आपल्या राज्याच्या मृत्यूचं इतकं मोठं खोटं का सांगत आहेस बरं? जर माझे पती म्हणजे या राज्याचे राजा एका वाघाच्या झडपेत गेले असते तर तू जिवंत कसं राहिलास? त्यावर सैनिक म्हणतो, राणी, जेव्हा वाघानं हल्ला केला ना, तेव्हा मी एका झाडावर चढून माझे प्राण वाचवले आणि कसं बसं महलामध्ये पोचलो आहे. हे ऐकून राणी सैनिकाची गोष्ट मानण्यास नकार देते. त्यानंतर सैनिक राजाने दिलेले रक्ताने माखलेले कपडे त्या राणीला दाखवतो आणि म्हणतो, राणी साहेबा, जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः महाराजांचे रक्ताने माखलेले कपडे पहा. महाराजांचे हे कपडे पाहून राणीला आपल्या पतीच्या मृत्यूवर विश्वास बसतो आणि त्या धक्क्यानं राणीचा मृत्यू होऊन जातो. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या महालामध्ये परततो आणि आपल्या पत्नीला मृतावस्थेमध्ये पाहतो. राजा आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळं फार दुःखी होतो आणि विचार करू लागतो, माझी पत्नी किती चांगली होती आणि तिचे माझ्यावर किती प्रेम होतं. माझ्या एका खोट्या बोलल्यामुळं तिचा जीव गेला. राजा रडू लागतो आणि आपल्या पतिव्रता पत्नीला पाहून रडत असताना एक तपस्वी साधू महाराज दरबारामध्ये येतात. त्यांनी आपला कमांडळू खाली ठेवताच तो कमांडळू फुटतो. ते साधू महाराज राजाला विचारतात, राजा, तू का रडतो आहेस? राजा उत्तर देतो, महाराज, मी माझ्या पत्नीची परीक्षा घेत होतो. मी तिच्यावर जितके प्रेम करायचो ना, तीही माझ्यावर प्रेम करायची आणि यासाठी मी एक छोटं खोटं बोललो आणि त्या खोट्यामुळं माझ्या पत्नीने आपला जीव गमावला आहे. मी माझ्या पत्नीच्या या पतिव्रतेमुळं रडत आहे. तेव्हा साधू महाराज म्हणतात, कोणी आपल्या पत्नीच्या मृत्यूवर इतके रडतं का? कारण पत्नी दुसरी मिळू शकते. त्यावर राजा म्हणाला, नाही महाराज, माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम होतं आणि तिचं देखील माझ्यावर तितकंच प्रेम होतं. म्हणून काहीही करून मला तीच पत्नी हवी आहे, अन्यथा हे जीवन आहे ना, मला नको आहे. असं बोलून तो पुन्हा खूप रडू लागला. तेव्हा साधू महाराज म्हणतात, जर तू इच्छित असशील तर मी तुझ्या याच पत्नीला जिवंत करू शकतो, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. राजा त्याचे शब्द ऐकतच म्हणतो, महात्मा, तुम्ही कृपा करून माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. हे तुमचं खूप मोठे उपकार होतील. राजा सारखी सारखी विनवणी करत होता आणि राजाची विनंती ऐकून साधू महाराज म्हणतात, मी तुझ्या पत्नीला जिवंत करतो, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. तुला ती नक्कीच मान्य करावी लागेल. त्यानंतर मी तुझ्या पत्नीला जिवंत करेल. राजा साधू महाराजांकडून त्यांच्या अटीबद्दल विचारतो. तेव्हा साधू महाराज म्हणतात, तुझ्या राज्यातला कोणताही कारागीर जर माझ्या या कमांडळूसारखा कमांडळू बनू शकला ना, तर मी तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करेल. साधू महाराजांचं बोलणं ऐकून राजा आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावतो आणि त्यांना साधू महाराजांच्या कमांडळूसारखा कमांडळू बनवण्याचा आदेश देतो. त्याचबरोबर
राजा एक घोषणा करतो की जो कोणी कारागीर साधू महाराजांच्या कमांडळूसारखा कमांडळू तयार करेल ना, त्याला मी राज्याचा अर्धा भागाचा हिस्सेदार बनवेल. राजाची ही गोष्ट ऐकून सर्व कारागीर राज्याचा हिस्सा मिळवण्याच्या आशेनं सुंदर कमंडळू बनवतात. पण कोणत्याही कारागिराला साधू महाराजांचा कमांडळूसारखा कमांडळू बनवता येत नाही. हे पाहून साधू महाराज राणीला जिवंत करण्यास नकार देतात. त्यामुळं राजा साधू महाराजांच्या चरणी पडतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो, महाराज, आम्हाला तुमची अट पूर्ण करण्यात यश मिळालं नाही, पण कृपया माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. राजाच्या या विनवण्या ऐकून साधू महाराज त्याच्यावरती दया करतात आणि राणीला पुन्हा जिवंत करतात. आपली पत्नी पुन्हा जिवंत झालेली पाहून राजाला खूप आनंद होतो. तेव्हा ते साधू महाराज अचानक तिथून अंतर्ध्यानामध्ये पावतात. त्या दिवसानंतर राजा आपल्या पत्नीवर अधिक प्रेम करू लागतो, अधिक विश्वाससुद्धा ठेवू लागतो आणि तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागतो. राजा आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये एवढा बुडतो ना, त्याचं राजकाजाचं सर्व काम सोडून तो सारा वेळ आपल्या पत्नीसोबत घालवू लागतो. राजाला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव जयदीप होतं आणि या राज्याच्या या वागणुकीमुळं तो खूप चिंतेमध्ये पडतो. तो आपल्या मोठ्या भावाला समजावून सांगतो, राजे, तुम्ही माझे मोठे बंधू आहात आणि या राज्याचे राजे देखील आहात. तुमचं कर्तव्य आहे या राज्याचं रक्षण करणं, पण तुम्ही एका स्त्रीच्या मोहामध्ये अडकलेले आहात. तुम्हाला इतर काहीही दिसत नाही. पुन्हा पुन्हा आपल्या मोठ्या भावाला समजावतो, परंतु राजा आपल्या पत्नीच्या मोहात इतका गुंतलेला असतो ना की त्याला काहीच कळत नाही. एके दिवशी जयदीप आपल्या घोड्याच्या तबेल्यामध्ये जातो. तिथे काही घोडे त्याला खूपच कमजोर दिसतात. तेव्हा तो राजाचा भाऊ एका सैनिकाला याचं कारण विचारतो. सैनिक त्याला सांगतो, महाराज, मी तुम्हाला सत्य सांगतो, हे घोडे दिवसेंदिवस दुर्बल होत आहेत, कारण आपल्या राणी साहेबा रात्री या घोड्यांवरून बसून कुठेतरी जातात आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती हे घोडे खूप वेगाने धावत परत येतात, ज्यामुळं ते खूप थकलेले सुद्धा असतात आणि ते येतात लगेच कोसळून पडतात. त्यामुळे ते दुर्बळ होत आहेत. बघा, राजाचा भाऊ या सैनिकांचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो, राणी एवढ्या रात्री उशिरा कुठे जाते आणि त्याला खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर सैनिकांना सांगतो, आज रात्री तू तिथे राहू नकोस, तुझ्या जागी मी घोड्यांसोबत राहील. आज मी पाहतो ही राणी कुठे जाते आणि का जाते. तो त्या सैनिकांना तिथून जाण्याचा आदेश देतो आणि स्वतःच्या घोड्यांची देखरेख करू लागतो. रात्री 2 वाजता राजाचा भाऊ पाहतो की राणी येते आणि घोड्यांपैकी एक सुदृढ घोडाने उडून त्यावर बसते. जसे ती निघण्याची तयारी करते ना, तेव्हा राजाचा भाऊ घोड्यांच्या समोर येतो आणि राणीला जाण्यापासून थांबवतो. राणी त्याला पाहून विचारते, तुम्ही माझ्या मार्गात का आलात? राणीचे हे बोल ऐकून राजाचा भाऊ काहीही उत्तर देत नाही आणि तिला तो एकच प्रश्न विचारतो, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जात आहात? बघा, त्या राजाच्या भावाचं बोलणं ऐकून राणी म्हणते, तिच्या कपाळावरती घाम फुटतो, पण तरीही काही सांगत नाही. राणीची ही शांतता पाहून त्या राजाच्या भावाला सुद्धा कळतं की ती कोणाला तरी भेटायला जात आहे आणि ही राज्याला धोका देत आहे. राजाच्या भावाला पाहून राणी घोड्यावरनं उतरते आणि ताबडतोब परत महलामध्ये जाऊन झोपते. मात्र ती पहाटे लवकर उठते आणि विचार करू लागते, आज माझ्या दिरानं मला जाताना पाहिलं आहे ना, त्यांना माझ्यावर शंका येऊ लागली आहे आणि जर ते सकाळी माझ्या पतीला म्हणजे राजाला सगळीच माहिती सांगतील तर माझं काय होईल. ती विचार करते आणि काहीतरी केलं पाहिजे, ज्यामुळं त्या जयदीपनं सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा माझ्या पतीवरती परिणाम होणार नाही. हेच योग्य वाटून ती एक योजना करते. ती राजा उठण्याच्या आतच
आपल्या केसांचा आंबाडा सोडते, आपल्या कपड्यांना फाडून घेते आणि जमिनीवर झोपते. राजा उठतो तेव्हा पाहतो की राणी जोरजोरामध्ये रडत आहे. राजा विचारतो, तू अशी खाली का पडली आहेस बरं, आणि इतक्या जोरात का रडत आहेस? तुझे कपडे कोणी फाडले आहेत? राणी हुशारीने अश्रू ढाळत राजाला सांगते, मी तुम्हाला काय सांगू, तुमच्या लहान भावानं आज माझ्या आबरूवरती हात टाकला आणि त्यानं एक पतिव्रता स्त्रीवरती वाईट नजरेनं पाहिलं आहे. एका छोट्याशा खोट्यामुळं राणीनं राजासाठी आपलं प्राण दिलं होतं. त्यामुळं राजाला आपल्या पत्नीवर संपूर्ण विश्वास होता. म्हणून राणीनं त्या बोललेल्या शब्दावर राजाला सहज विश्वास बसतो. राजा हे ऐकताच त्याच्या भावाला बोलावतो आणि त्याला जोरात फटकारतो. राजाला त्याला शिक्षा देण्याची देखील इच्छा होते, पण तो विचार करतो की हा माझा लहान भाऊ आहे, त्याला मृत्यूदंड देणं योग्य होणार नाही. राजा त्याला म्हणतो, तू आज माझ्या पत्नी म्हणजे तुझ्या वहिनीसोबत फार चुकीचं केलं आहेस, त्यामुळे मी तुला शिक्षाही देणारच आहे. आजपासून तू या राज्यापासून दूर निघून जा आणि पुन्हा कधीही या राज्यामध्ये परत येऊ नकोस. जेव्हा आपल्या मोठ्या भावाच्या तोंडून हा आदेश ऐकतो ना, तेव्हा त्याचं पालन करतो आणि तिथून तो निघून जातो. पण जाताना आपल्या भावाला सांगतो, मी जात आहे, पण जाण्यापूर्वी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आपल्या पतिव्रता पत्नीवर इतका मोह दाखवत आहात ना, यापासून सावध राहा. असं म्हणून तो राज्य सोडून निघून जातो. आणि त्या भावाच्या जाण्यानंतर राणी खूप आनंदित होते. आता तिला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. पुन्हा रात्री राणी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाते. त्याला ती आधी भेटायला जात असे ना, त्याला भेटून राणी सांगते, तू आता या जंगलामध्ये रोज येऊ नकोस आणि मी सुद्धा रोज इथे येणार नाही. आपण एक काम करूया, उद्या सकाळी तू राजवाड्यामध्ये ये आणि राजवाड्यात येऊन माझ्या पती महाराजांकडे नोकरीसाठी अर्ज कर. त्यानंतर तू राजवाड्यातच राहू शकशील आणि मग आपली रोजच भेट होईल. हे सांगून राणी पुन्हा राजवाड्यामध्ये परत जाते. सकाळ होताच राणीचा तो प्रियकर राजवाड्यामध्ये येतो आणि राजवाड्यामध्ये येऊन राजाला म्हणतो, राजा, मी बाजूच्या राज्यातील एका नगरामध्ये राहतो. माझ्या घरी माझे वृद्ध आई वडील आहेत. ते खूपच आजारी आहेत. मला कुठेही कामं मिळत नाही. जर तुम्ही माझी मदत केली ना, तर माझ्या घराचा खर्च मी बघू शकेल आणि मी माझ्या वृद्ध आईवडिलांची व्यवस्थित काळजीसुद्धा घेऊ शकेल. राणी देखील तिथेच बसून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. त्याच्या बोलण्यानं ती मनोमन प्रसन्न झाली. राजा त्याची परिस्थिती पाहून त्या राजवाड्यात नोकरी देण्याचं आश्वासन देतो. राणीच्या प्रियकरानं बघा त्या राजवाड्यामध्ये नोकरी लागते आणि राजवाड्यामध्ये काम करण्यासाठी येतो. राणी राजाची नजर चुकवून काही काळासाठी जशी दूर होते ना, तशीच ती तिच्या प्रियकराला भेटते. अशा प्रकारे खूप काळापर्यंत हे चालू राहतं. राणी आपल्या पतीला धोका देत असते आणि राजाला याची काहीच कल्पना नसते. कारण राजा आहे ना, आपल्या पतिव्रता पत्नीवर खूप प्रेम करत होता आणि तिला अत्यंत पवित्र मानत असतो. राजाला याची कल्पनासुद्धा नव्हती की ज्याच्यावर तो इतकं प्रेम करतो ना, ती त्याला फसवत आहे. एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातो. जेव्हा राजा जंगलामध्ये प्रवेश करतो ना, त्याला तो संत महात्मा दिसतो, ज्यांनी राणीला पाहून पुन्हा जिवंत केलं होतं. संत महात्म्यांना पाहून त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घेतो. तेव्हा महात्मा राजाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतात, हे राजा, तुमच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून तुमच्या भोळ्या स्वभावामुळे मी खूपच चिंताग्रस्त आहे. लोक तुम्हाला मूर्ख बनवतात ना. राजाचा योग्य आदर सत्कारामुळं संत महात्मा खूप प्रसन्न होतात. प्रसन्न होऊन संत महात्मा राजाला एक फळ देतात आणि म्हणतात, हे फळ ग्रहण कर. या फळाचं सेवन केल्यानं तुम्ही सदैव तरुण राहाल. तुम्हाला वृद्धत्व येणार नाही.
म्हणजे तुम्ही म्हातारे होणार नाही, तुमची सुंदरता कायम राहील आणि तुम्हाला मृत्यूसुद्धा येणार नाही. राजा ते फळ संत महात्म्याकडून घेऊन विचार करतो, मी अमर होऊन काय करणार आहे बरं. माझी पत्नी मला खूप प्रेम करते, कारण मी एकदा खोटं सांगितल्यावर तिनं माझ्यासाठी स्वतःचं प्राण दिले होते आणि त्यामुळं हे फळ माझ्या पत्नीला द्यायला हवं. जर ती हे फळ खाईल ना, ती कायम सुंदर आणि तरुण दिसेल. यानंतर संत महात्म्यांनी दिलेले ते फळ महालात येऊन आपल्या पत्नीस देतो आणि सांगतो, राणी तू हे फळ खा, हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील, तुझा मृत्यू कधीच होणार नाही. असं सांगून राजा ते फळ राणीला देऊन तिथून निघून जातो. राजाकडून ते फळ घेतल्यावर ती राणी विचार करू लागते, मी हे चमत्कारी फळ खाऊन काय करू बरं. मी अमर होऊन काय करणार, कारण मी माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम आहे ना माझ्या प्रियकरावरती करते. त्यामुळे ती ठरवते हे फळ त्याला देऊन टाकू आणि त्याला अमर करून टाकूया. त्यानंतर राणी ते फळ तिच्या प्रियकराला देऊन टाकते. तो ते चमत्कारी फळ आपल्या हातामध्ये घेतो आणि विचार करतो, मी अमर होऊन काय करू. मग तो ठरवतो हे चमत्कारी फळ त्याच्या प्रेयसीला द्यायला हवं, कारण तो एका वेश्यावरती खूप प्रेम करत असतो. यानंतर बघा तो फळ त्या फळाला त्याच्या प्रेयसीला देतो आणि तिच्याकडे जाऊन म्हणतो, तू हे फळ खाऊन घे, कारण हे फळ खूप चमत्कारी आहे. हे फळ खाल्ल्यावर तू कायमचे अमर होशील आणि तुला कधीच मृत्यूसुद्धा येणार नाही. असं सांगून तो तिथून निघून जातो. तो निघून गेल्यावरती तो वेश्या त्या चमत्कारी फळाकडे पाहून ती विचार करते, मी हे फळ खाऊन काय करू बरं. अमर होऊन मी कोणते चमत्कार करणार आहे का. हे फळ तर आपल्या राज्याच्या राजाला द्यायला हवं, कारण राजा संपूर्ण राज्याचा सांभाळ करतो. जर राजा सदैव तरुण राहील ना, तर त्याने दीर्घकाळ प्रजेला सुख सुविधा दिल्या जातील आणि आपल्या राज्याचा कारभार चांगल्या प्रकारे चालेल. या फळाचा खरा हकदार आहे ना, तर तो आपला राजाच आहे. तिला हे माहीत नव्हतं की हे फळ संत महात्म्यांनी राजाला दिलेलं होतं आणि राजानं हे फळ आपल्या राणीला दिलेलं होतं आणि राणीने ते फळ तिच्या प्रियकराला दिलेलं होतं आणि प्रियकरानं ते फळ त्याच्या प्रेयसीला दिलं होतं. त्यामुळं त्या वेश्येला असं वाटलं की हे फळ राजाला द्यायला हवं. ती चमत्कारी फळ घेऊन राजवाड्यामध्ये पोचते आणि राजाच्या समोर जाऊन म्हणते, हे राजन, आज मी दरबारामध्ये एक अतिशय अद्भुत आणि चमत्कारी गोष्ट घेऊन आली आहे. राजा विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे बरं. तेव्हा ती वेश्या म्हणते, मी आज एक असं फळ घेऊन आले आहे जे खूपच चमत्कारी आहे. हे फळ खाल्ल्यावरती माणूस कधीच वृद्ध होत नाही, त्याला कधीच मृत्यू येत नाही, तो अमर होतो. आणि तिच्या या गोष्टी ऐकून राजा विचारामध्ये पडतो, कारण त्याला संत महात्म्यांनी दिलेले ते फळ आठवतं आणि ती वेश्या ते फळ राजाला देते आणि ते पाहताच तो आश्चर्यचकित होतो. राजा लगेच ओळखतो की हे फळ तर तेच आहे जे संत महात्म्यांनी दिलेलं होतं आणि त्यांनी आपल्या राणीला दिलं होतं. त्यानंतर राजा वेश्येला विचारतो, तुला हे फळ मिळालं कुठून. तेव्हा वेश्या राजाला सांगते, महाराज, हे फळ मला माझ्या प्रियकरानं दिलं आहे, जो आपल्या दरबारामध्ये काम करतो. हे ऐकून तो राजा त्या प्रियकराला दरबारामध्ये बोलावतो आणि रागाने विचारतो, तुला हे फळ कुठून मिळालं बरं. राजाचा राग पाहून तो प्रियकर घाबरतो आणि मग तो म्हणतो, महाराज, जर तुम्ही मला रागवणार नसाल ना, तर मी सगळं सांगतो. हे फळ मला तुमच्या पत्नीनं दिलं आहे. बघा, त्याचं उत्तर ऐकून राजा एकदम हादरून जातो आणि खूप चिंताग्रस्त होतो. तो विचार करू लागतो, मी माझ्या पत्नीवर किती प्रेम केलं होतं ना, तिच्यावर किती विश्वास ठेवला होता. त्यानंतर तो आपल्या पत्नीला दरबारामध्ये बोलावतो आणि विचारतो, मी हे फळ तुला दिलं होतं, पण हे फळ दुसऱ्या व्यक्तीकडं पोचलं कसं. राजाची ही गोष्ट ऐकून राणी खूप घाबरते.
राजाच्या पायावरती पडते आणि कबूल करते, महाराज हे सत्य आहे की माझा प्रियकर आहे, मी एका व्यक्तीवर प्रेम करते. तुमच्या लहान भावानं तुम्हाला जे काही सांगितलं होतं ना तेही खरं होतं. दररोज रात्री 2 वाजता मी माझ्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होते आणि जेव्हा तुम्ही ते कपडे तुमच्या रक्ताने भिजलेले मी पाहिले ना, तर तसेच सेम कपडे माझ्या प्रियकराचे होते. आणि मला वाटलं की माझ्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. त्याचा मला धक्का बसला आणि माझा मृत्यू झाला होता. मी तुमच्यासाठी मरण पावले नव्हते. बघा, हे सर्व राजा ऐकून खूप चिडतो आणि त्यानंतर तो सैनिकांना आदेश देतो, त्या माणसाला शोधून आणा. आणि त्याला आणल्यानंतर राजा आणि त्याची पत्नी गलाभेट करतो आणि म्हणतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यानंतर राजा आपल्या पत्नीला, तिच्या प्रियकर आणि त्या वेश्येला कारागृहामध्ये टाकतो. म्हणजेच पत्नीकडून झालेल्या विश्वासघातामुळं राजाच्या मनामध्ये वैराग्याची भावना निर्माण होते आणि तो आपल्या संपूर्ण राज्य आपल्या भावाला सोपवतो आणि एका जंगलात निघून जातो. त्या जंगलामध्ये तो अनेक वर्ष तपश्चर्या करतो. म्हणून असं म्हणतात ना की एक स्त्री असते ना, घराला स्वर्गसुद्धा बनवू शकते आणि नरकसुद्धा बनवू शकते. समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय नक्की? भगवंत आहे ना, या जगामध्ये फक्त एकच भगवंत आहे. त्या भगवंतावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. नाहीतर हे जग आहे ना, सर्व स्वार्थी आहे. तुम्हाला कुठे फसवेल ना, तुम्हाला काही कळणारसुद्धा नाही. म्हणून या जगामध्ये तुम्ही आला आहात ना, या मानवी वेशामध्ये आला आहात. कुणावर एवढासुद्धा विश्वास करू नका की तुमच्या आयुष्याची राख रांगोळी केली जाईल. तुमचं या जगामध्ये कोणीच नाही. म्हणून भगवंताची सेवा करा. भगवंतावर एवढा विश्वास करा ना की तुमचं सर्व काही भगवंत पाहून घेईल. तुमच्या जीवनामध्ये सुख येईल, समाधान येईल. म्हणून नामस्मरण करा, 2 वेळची उपासना करा, श्रवण करा. भगवंत तुमचं कल्याणच करेल. जय जय रघुवीर समर्थ.